मी आली आहे कोझिकोडेमध्ये, म्हणजे पूर्वीचं कालिकत. आणि पुण्यातनं मी निघाले, बेंगलोर पर्यंत आले आणि बेंगलोरवरून कोझिकोडे अशा 2 माझ्या फ्लाईट होत्या. आणि मोहिदीन दादा मला आता घ्यायला आलेले आहेत आणि इथून मी आता हॉटेलला जाते आहे. उन्न केलकू काही कळलं नाही ना मी काय म्हणलं ते. मी तुमच्या सगळ्यांचा आवडीचा शब्द ऐका ना असं मल्याळम मध्ये म्हणलं आता. तर मी आता आहे कोझिकोडेमध्ये आणि माझ्यासोबत आहे इन्फास, आणि जो मला आज कोझिकोडे फिरवणार आहे आणि खायच्या वेगवेगळ्या ठिकाण मला फिरवणार आहे. तर मी तुम्हाला तर दाखवते कुठे कुठे जातोय ते. आपण जरी कोझिकोडे म्हणत असलो तरी स्थानिक लोक कोईकोडे असा उच्चार करतात. इथल्या प्रसिद्ध असलेल्या गणेश ज्यूस बारला मी अबुदा आणि मिक्स बेरी शेक प्यायले. गुजराती स्ट्रीट वरती गुदाम आर्ट कॅफे आहे, तर तिथे मी आता आलेली आहे. आणि मिस्टर बशीर यांनी इथे वेगवेगळं त्यांचं इथे कलेक्शन आहे, म्हणजे अँटिक वेगवेगळी आहेत. त्याचबरोबर खूप चित्रकारांची चित्र आहेत. माझ्या पाठीमागे सुद्धा तुम्ही बघत असाल की रवी वर्माचं चित्र आहे. तर तुम्ही कधी कोझिकोडेमध्ये आलात तर या गुदाम आर्ट कॅफेला नक्की भेट द्या. कोझिकोडेच्या रस्त्यावर फिरताना एका छोट्याशा गाळ्यात एक काका केळ्याचे चिप्स तळताना दिसले. माझ्या अत्यंत आवडीचे चिप्स बनवण्याची प्रक्रिया मी इथं पहिल्यांदाच पाहिली. केळ्यापासून बनवलेल्या पदार्थांचा इथल्या लोकांच्या आहारात बराच समावेश असतो. इथल्या केळ्यांच्या भल्या मोठ्या मार्केटला मी ही भेट दिली. हलव्याची बरीच दुकानं असल्यामुळं इथल्या एका रस्त्याला हलवा स्ट्रीट असं म्हणलं जातं. अभी एकदम नया आया जैकफ्रूट का. जैकफ्रूट अभी 1 हफ्ता हो गया. ये नया वाला जैकफ्रूट. कैसा है? बढ़िया ना. और सॉफ्ट भी है दादा. हाँ सॉफ्ट भी है. अलिकास पिस्ताकडा या दुकानामध्ये मी आता आली आहे आणि इथली स्पेशालिटी आहे ती म्हणजे कोल्ड पिस्ता आणि कोल्ड हॉर्लिक्स असं इथे मिळतं. तर मी आता पिऊन बघते. वाव, मस्त आहे. केरळ म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर म्हणजे मसाले. तर मी आता इथल्या सगळ्यात मोठ्या मार्केटमध्ये आली आहे मसाल्यांच्या. तर तुम्हाला दाखवते चला. कोझिकोडेच्या सहलीच्या निमित्तानं 2 नवीन मित्र मला मिळाले.
शिफा आणि इन्फासोबत कोझिकोडेमध्ये दिवसभर भटकले, स्थानिक पदार्थ खाल्ले आणि संध्याकाळी सूर्यास्त बघायला आम्ही समुद्रावर गेलो. खिसलेल्या बर्फावर बीट, कैरी, मिरची आणि काही मसाले घातलेला एक भन्नाट पदार्थ मी खाल्ला, ज्याला इथले लोक आईस चुरांडी असं म्हणतात. तर आता रात्रीचं जेवण करायला मी आली आहे ॲदामिंदे चाय कडा म्हणजे ॲडम्स चाय कडा या हॉटेलमध्ये. आणि मला आल्या आल्या त्यांनी आपल्याकडे जसं पन्ह असतं ना कैरीचं, तर तसंच हे कैरीचं एक वेलकम ड्रिंक दिलेलं आहे. आता मी हे घेते आणि त्याच्यानंतर बघूया मेन कोर्समध्ये जेवायला काय येत आहे ते. मस्त आहे, थोडंसं तिखट आहे त्याच्यामध्ये, बहुतेक मिरची वगैरे काहीतरी घातली आहे, मस्त लागतंय. पण फ्राईड पोटॅटो आणि क्रिस्पी कॉर्न असे 2 स्टार्टर्स आलेले आहेत, तर मी आता खाऊन बघते. थोडे गोडसर आहेत. केळीच्या पानामध्ये बांधलेली व्हेज कांदारी बिर्याणी आली, जी लाजवाब होती. त्यानंतर पचनासाठी उपयुक्त असा केशर घातलेला चहा पिऊन दिवसाचा शेवट गोड झाला. कोझिकोडेवरून मी आता अथिरापल्लीच्या दिशेने निघाले. बाहुबली मूवी मधला जो धबधब्याच्या इथला आयकॉनिक सीन आहे, तर तो जिथे शूट झाला त्या अथिरापल्ली धबधब्याच्या इथे मी आता चालली आहे. तुम्हाला आवाज धबधब्याचा ऐकू येत असेल पाण्याचा, तर चला. फेब्रुवारी महिना असूनही या धबधब्याला भरपूर पाणी होतं. पावसाळ्यात हा धबधबा बघणं म्हणजे डोळ्यांना पर्वणीच असेल.
जवळपास 20 पदार्थ असलेली केरळी थाळी, जिला स्थानिक भाषेत साध्य असं म्हणतात, ती मी एकटीनं संपवली हा. कोचीच्या वाटेवर असताना इंडियन जायंट स्क्विरल ही एक भली मोठी खारुताई मला दिसली. जुन्या काळातल्या या चायनीज फिशिंग नेट्स याचा वापर करून आजही कोचीमध्ये मासेमारी केली जाते. एक चित्रकार असल्यामुळं कोची म्हणलं की तिथं होणारं बिनाले आठवतं. दर 2 वर्षांनी कोची बिनाले भरवलं जातं. हा बिनाले म्हणजे कलाकारांची जणू जत्राच. एरवीही कोचीमध्ये कलाकारांचा राबता असतोच. इथल्या ज्यूविश टाऊनमध्ये फेरफटका मारताना भरपूर चित्र, जुन्या वस्तू, लाकडाच्या हाती बनवलेल्या वेगवेगळ्या कलाकृती बघता आल्या. हे असे लाकडामध्ये कार्व केलेले बैलांचे मुखवटे आहेत आणि ह्याला कान सुद्धा आहेत, असे वेगळे बसवता येतात. तर मी आता दीपू मागीसाठी हे असे घेऊन जाते आणि घरी जाऊन रंगवेन. कोचीमध्ये कथकलीचं सादरीकरण बघण्याचा योग आला. तुम्ही कोचीमध्ये गेल्यावर हा कलाविष्कार बघण्याची संधी अजिबात चुकवू नका. दगडापासून बनवलेल्या नैसर्गिक रंगाचा वापर करून हे कलाकार स्वतःचा मेकअप करतात. कथकली या नृत्य प्रकाराद्वारे पुराणातील अनेक कथा आपल्यासमोर सादर केल्या जातात. नलचरिथम या नाटकातील काही प्रसंग म्हणजे नळ दमयंती या पात्रांची गोष्ट मला बघायला मिळाली. अनर्कस्वर्णाभं शयीतमरये परिगृढं इनका इधमुडु पिडिचोरळवे कनकुं शोगं पूडवनथ रुरो अरुतु परिधेवितं हरिक हंसमे अरुतु परिधेवितं नदन्नु अदपदमयन्ति
भारतातल्या पहिल्या वॉटर मेट्रोमध्ये जी आहे कोचीमध्ये. ही मेट्रो पूर्णपणे मेड इन इंडिया आहे आणि जी फक्त 15 मिनिटांमध्ये चार्ज होते. याच्यामध्ये साधारण 100 लोक घेऊन जाण्याची कपॅसिटी आहे आणि मी आता तिकीट काढले ते फक्त 50 रुपयाचं आहे. या वॉटर मेट्रोनं मी फोर्ट कोची ते हायकोर्ट असा प्रवास केला, ज्याला फक्त 20 मिनिटं लागली. या वॉटर मेट्रोमध्ये लोकांच्या सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट्सची सोय आहे, जे सीट्स खाली असतात. हिंदी, इंग्लिश, मल्याळममध्ये त्यासंबंधीच्या सूचना वेळोवेळी केल्या जातात. केरळनं जुन्या गोष्टी ज्या आत्मीयतेने जपल्या आहेत, तेवढ्याच आत्मीयतेनं नवीन गोष्टींनाही आपलंसं केलंय. जुन्या नव्याचा अनोखा मिलाफ आपल्याला बघायला मिळतो. इथला सागर संगीत पाहुणचार, भाषेतला गोडवा आणि इथला सुंदर निसर्ग अनुभवण्यासाठी तुम्ही एकदा तरी केरळला भेट द्यावी असं मला वाटतं.